नेहमी तुमचे लोक फिरत नाही, काही नाही. आम्हालाच करायला लागते. नगरसेवक याचे लोक काही येत नाही जास्त. 3-4 घटना घडल्या. ॲक्सिडेंट झालं किती लोकांची इथं गड्ड्या-गुड्डे. तुम्ही रोड साफ चांगले करत नाही, नाल्या सुद्धा साफ करत नाही. भविष्यामध्ये जर अशा प्रकारचं काही घडलं आणि याची जबाबदारी संपूर्णतः 100% या भद्रावती नगर परिषदेची राहील याची नोंद घ्यावी. 29 वर्ष झाली नगर परिषदेला स्थापन होऊन, पण गणपती वार्ड अजूनही प्रश्नांचं कुरण आहे. स्वच्छता, रस्ते, नाली, पाणी, लाईट काहीच नीट नाही. नगरसेवक आले, नगराध्यक्षही झाले, पण या वार्डात बदल मात्र शून्य. आज आपण पाहणार आहोत न्यूज BHD वर गौराळा गणपती वार्डाची कथा आणि त्यामागची व्यथा. नमस्कार, मी कुणाल पत्रंगे. तुम्ही पाहत आहात न्यूज BHD. भद्रावती नगर परिषदेला सलग 29 वर्ष झाली, पण गणपती वार्डात मूलभूत गरजांचाही अभाव आहे. अहिल्यादेवी होळकर चौक ते टी पॉइंट, स्वराज्य नगर, गणेश मंदिर परिसर, सर्व ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. काही ठिकाणचे रस्ते तर थेट मृत्यूला आमंत्रण देतात. अपघात होणं इथे रोजचं आहे. या वार्डात आजही नालींचं नीट बांधकाम झालं नाही. लाईट पुरवठा खंडित असतो. पाण्याची समस्या ही गंभीर आहे. स्मशानभूमीची अवस्था पाहिल्यास मृतदेहाच्या अंत्यसंस्कारावेळी खुद मृत्यूही शरमेनं मान खाली घालेल. या सर्व समस्यावरून नागरिक संतप्त आहे. अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाच्या कानावर जणू काही ऊन पडतच नाही. पहा स्थानिक महिला आणि युवक काय म्हणतात. ढोरं वासरं गाड्या घोडे येते, गड्डे पडून आहे पूर्ण. गाड्यावाले कितीतरी वेळा पडले तरी नगर परिषदवाले लक्ष देत नाही, काही नाही. कोणतं काही कमी जास्त झालं तर नगरपालिका हे राहील. आम्ही काही त्याच्यावर जिम्मेदारी घेणार नाही. तेच लोक जिम्मेदारी घेईन. ढोरं वासराचं शेणकूड हे सगळं आम्हाला रोडवरचं असलेलं सावळा लागते, रोज झाडा लागते. नेहमी तुमचे लोक फिरत नाही, काही नाही. आम्हालाच करायला लागते. नगरसेवक याचे लोक काही येत नाही जास्त. 3-4 घटना घडल्या. ॲक्सिडेंट झालं किती लोकांची इथं गड्ड्या-गुड्डे. तुम्ही रोड साफ चांगले करत नाही, नाल्या सुद्धा साफ करत नाही. तर त्याच्यामुळे खूप आम्हाला नाल्याचा आणि रोडचा खूप त्रास आहे बा. कितीतरी लोकांचे ॲक्सिडेंट होऊन इथं पडलेले लोक आहेत. सदर वार्डातील नागरिक आता थेट आंदोलनाचा इशारा देत आहे. कोणीतरी एका म्हणावं म्हणून आता त्यांना रस्ता पकडावा लागतोय. जर उद्या एखादी जीवितहानी झाली तर भद्रावती नगर परिषद आणि ती यंत्रणा जबाबदार असेल, असं थेट महिलांनी म्हटलं आहे. या रस्त्याची तात्काळ पाहणी करून हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा आणि जर भविष्यात एखादी दुर्घटना घडली आणि जीवितहानी झाली तर यासाठी संपूर्णपणे नगर परिषद जबाबदार राहील. तरी याची नोंद घेऊन त्यांनी तात्काळ दुरुस्त करावी. अन्यथा भविष्यामध्ये जर अशा प्रकारचं काही घडलं तर या नगर परिषदेच्या विरोधामध्ये सर्व महिला, पुरुष, विद्यार्थी सर्व एकत्र येऊन या प्रभागातर्फे एक जन आंदोलन उभारलं जाईल आणि याची जबाबदारी संपूर्णतः 100% या भद्रावती नगर परिषदेची राहील याची नोंद घ्यावी. गणपती बाप्पाच्या नावाने ओळखल्या जाणारा वार्ड, पण इथे गणपती नाही, फक्त गारहानी आहे. न्यूज BHD वरून आम्ही प्रशासनाला सांगतो, पाहणी करा, कृती करा, कारण जनता आता गप्प बसणार नाही. तुमचं मत काय? हा वार्ड विकासाला का मुकला? कमेंटमध्ये लिहा आणि न्यूज BHD ला सबस्क्राईब करा, कारण तुमचा आवाज आम्ही होतोय.